सक्ती मागे घ्या, मागे घ्या, मागे घ्या. काय मराठीवर अन्याय, काय मराठीवर अन्याय. मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही. पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या शासन निर्णयाविरोधात आता नाशिकमध्ये आवाज उठलाय. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं या निर्णयाविरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आणि शासनाच्या धोरणाचा तीव्र निषेध करण्यात आला. नाशिक जिल्ह्यात अखिल भारतीय मराठा महासंघाने मराठी भाषेच्या हक्कासाठी मोठा एल्गार पुकारलाय. शासनाने नुकताच एक निर्णय घेतला ज्यामध्ये पहिलीपासून 3 भाषांमध्ये हिंदी सक्तीनं शिकवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या विरोधात मराठा महासंघाने स्वाक्षरींची मोहीम राबवत निषेध आंदोलन केलं. महासंघाचा ठाम विरोध आहे की पूर्वीप्रमाणे इयत्ता 5वी पासून हिंदी शिकवण्याची पूर्ववत पद्धत कायम ठेवावी. पहिलीपासून लहान मुलांवर भाषेचा भार लादणे अन्यायकारक आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. मुंबई ही मराठी माणसाला सहज मिळालेली नाही. 1960 साली संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत 107 मराठी हुतात्म्यांनी आपले प्राण दिले. तेव्हा कुठे मुंबई महाराष्ट्राला मिळाली? त्यांच्या त्यागातून मिळालेल्या मराठी अस्मितेचा अपमान आज होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. आज मराठा महासंघातर्फे हिंदी भाषेची जी सक्ती सरकारतर्फे नवीन GR आणून केली जाते आहे, त्रिभाषा सूत्र जे अस्तित्वात आणायचा अट्टाहास केला जातो आहे सरकारकडनं, महाराष्ट्र शासनाकडनं, त्याचा निषेध करण्यासाठी ही आम्ही मोहीम राबवतो आहे. माय मराठीचं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने, महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने याच्यात सहभागी व्हावं. ह्या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने आपण सहभाग नोंदवावा अशी मी विनंती करते सर्वांना. आणि एकच सांगते, जसं महाराष्ट्र शासनाने यापूर्वी लाडक्या बहिणीची योजना आणली आणि सरसकट लाडक्या बहिणींना हे देऊन टाकला आणि त्यानंतर इलेक्शन नंतर त्याच्यात कपात केली गेली, त्याच पद्धतीने आज मुंबई महानगरपालिकेच्या आणि सर्वत्र असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांचे सत्तापिपासूपणा यांचा जात नाही आणि त्या निवडणुका लक्षात घेता अशा पद्धतीने संघ यांच्यातर्फे आम्ही जे सरकारने जे मराठी मायभूमी यांच्या भाषेबद्दल आपल्याला सर्व थोरा मोठ्यांतर्फे जी भाषा सोपी आहे आणि आपली मायभूमी जशी आपली आई आहे तशी ती आईला आपण विसरून चालणार आहे का? सरकार कुठलंही असू दे, परंतु या सरकारने नियमाने असं GR काढलेलं आहे की मराठी भाषा न हे करता हिंदी भाषा पाहिजे. आमचे ॲडव्होकेट स्वप्ना राऊत यांनी अतिशय छान मुद्दे मांडलेले आहे. तसंच आमचे बनकर साहेब, शेळके साहेब, नाटकर साहेब, आपले कदम साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही मोहीम राबवतो आहे. तरी कृपया या गोष्टीकडे लक्ष द्यावं. येणारे जाणारे लोकांनासुद्धा त्याची अडचणी, आता येतानाच मी रिक्षात बोलली तर खरोखर ताई आपण चांगला उपक्रम राबवतो आहे, तर आपण सर्वांनी काळजीने सहाय्य करावी ही नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्ष शोभा सोनवणे, नाशिक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर, जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्ना राऊत, सरचिटणीस वनिता मुळाणे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष गौरव गाजरे यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि हुतात्म्यांचा सन्मान राखण्यासाठी शासनानं हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली. मराठी ही केवळ एक भाषा नाही तर अस्मिता आहे आणि याच अस्मितेच्या रक्षणासाठी मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आता रस्त्यावर उतरून शासनाच्या निर्णयाला आव्हान दिलंय. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केदारे, नाशिक.